लाडकी बहीण योजना हे बरी आहे काय? बंद पडली पाहिजे भोगात बाहेर पैसे भेटत तर नाही पैसेही मागत नाही आम्हाला. मग विचार करा काय रातची 12 वाजता पाठवतो 1500 ने 2100 पाठवतो. ताई लाडकी बहिणीचे पैसे नाही आले काय? 1500 रुपये. 1500 मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण. ताई अरे बाबा मी मुख्यमंत्र्याचा भांजा होय. ताई माया मायचा भाऊ आहे तो देवेंद्र फडणवीस. आता एकनाथ शिंदे अजित पवार 3 जण आहे ना. हे बघा बघू शकता हे लाडकी बहीण गेली बाबा उतरली. मुख्यमंत्र्याची बहीण भेटली हो. हे का गेली नाही हे बघू शकता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण चालली आहे. देवा भाऊ तुमची बहीण राजो भेटली. जय भीम नमो बुद्धाय. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण हे आम्हाला आज आपल्या ह्या कोणतं जंक्शन आहे मूर्तिजापूर ह्या जंक्शनवर आम्हाला भीक मागताना दिसली. आता विचार करत होती गोष्ट आहे भाऊ मुख्यमंत्री आहे आणि भाऊ सांगतो छाती टोकून छाती टोकून बोलते भाऊ मुख्यमंत्री म्हणते ना का बा आमच्या बहिणीला आम्ही 1500 म्हणजे दर महिन्याला देतो हप्ता चुकू देत नाही. मग आता मुख्यमंत्र्याची बहीण आपल्याला भीक मागताना दिसली ही चुकीचं नाही काय? पूर्ण चुकीचं आहे ना. म्हणजे मुख्यमंत्र्याची इज्जत हे कवडी मोलाची नाही आहे. देवा भाऊ तुमची बहीण भीक मागते विचार करा तुमच्या इज्जतीचा सगळा फालुदा झाला हो. तुम्ही लाडक्या भावाले ते देत नाही जवायला ते देत नाही. मग मलाही सांगा तुम्ही हे लाडकी बहीण योजना हे बरी आहे काय? बंद पडली पाहिजे भोगात बाहेर पैसे भेटत तर नाही पैसेही मागत नाही आम्हाला. मग विचार करा काय लवकर कोण पाहिजे? कापसाले बाहेर येत नाही निंदाले बाहेर येत नाही कायलाच कोणत्याच गोष्टीला बाहेर येत नाही. येते काय मजूर आपल्याला कुठून आणायला लागते बाहेरून आणायला लागते त्याच्या तोंडाचा पैसा द्यायला लागते ना. कामही म्हणतात झाडभर करते जास्त करते काय टाइम पाहिजे. हे कोणामुळे होऊन राहिलं? हे देवा भाऊ मुळे होऊन राहिलं मुख्यमंत्री भाऊ मुळे होऊन राहिलं. हे गलती यायची आहे बायची नाही यायची आहे. आणि माय एकच म्हणणं आहे बा तुम्ही तुमच्या बहिणीला 1500 देऊन राहिले ना तर जवायला 3000 रुपये द्या महिना कमसे कम. आम्ही रेल्वे नाही आहे नाही काय भीक मागायला भीक मागायला. आता मुख्यमंत्र्याची बहीण भीक मागून राहिली हे बरोबरी वाटू राहिली का राजू? मला तर बरोबर नाही वाटलं. माया मनाला लय बेकार वाटलं कारण मुख्यमंत्री होय ना महाराष्ट्राचा आणि त्याची बहीण भीक मागून राहिली हे बरोबरच आहे काय? एकनाथ शिंदे साहेब हा व्हिडिओ पहा तुम्ही समजलं काय? हे बरोबर नाही आहे बरं कारण महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही 3 जण. तर विचार करायची ती गोष्ट आहे तुमची बहीण भीक मागते ट्रेन मध्ये. आता मी शूट केलं त्या बहिणीला ती बहीण थांबली नाही चेहरा लपवते आणि आमचा भाऊ भेटला इथं. नाव हो सांगा ना. जितेंद्र सरदार कुठून? भानखेडा खुर्द अमरावती. आपले व्हिडिओ पाहत असता तुम्ही? रोजच लाईव्ह मध्ये अरे वा. आमचे मित्र माझे सबस्क्रायबर आष्का स्टार परिवाराचे भाऊ माझे मोठे. तर मित्रांनो युट्यूब बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. फेसबुक पेजवर बघत असाल तर फॉलो करायला विसरायचं नाही. समजलं काय? जय जवान जय किसान जय भीम जय महाराष्ट्र जय नमो बुद्धाय.